तुम्ही बघू शकता आपल्यावरती एक कमेंट दिसतच असेल. आपल्या भावाने आपल्याला कमेंट केलंय की चिकन खरडा बनवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ऑन डिमांड आपण आज बनवतोय फायनली चिकन खरडा. नमस्कार मित्रांनो, येस आय एम अबू सावंत फ्रॉम आमची मुंबई. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय चिकन खरडा. पूर्ण इझी रेसिपी आहे, तर कोणीही बनवू शकतं ते. तेल टाकून घेऊया. तेल गरम होईपर्यंत कांदा बारीक चिरून घ्या. गरम झालेल्या तेलामध्ये बारीक केलेला कांदा हा सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. एकच मिनिटं हे करायचं आहे आपल्याला, जास्त नाही करायचं. थोडासा फ्राय व्हायला पाहिजे तो. एक मिनिटानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ऍड करूया. कांदा मस्त असं सोनेरी व्हायला पाहिजे. अद्रक लसूण पेस्ट ऍड करूया. हळद टाकून घेऊया. स्वच्छ धुतलेलं चिकन ह्याच्यात ऍड करून घेऊया आणि त्याला मस्त मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ ऍड करूया. चिकन शिजायला ठेवलेलं आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करतोय, म्हणजे खरडा बनवतोय. तर मोठी पूर्ण लांबडी मिरची घेत असाल तर त्याला मध्ये कट मारा, म्हणजे ते फुटत नाही असं गरम तेलामध्ये. थोडं तेल ऍड केलं आणि 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कट केलेली मिरची पण त्याच्यात ऍड करायची. लसूण आणि मिरची चांगली भाजून घेतल्यानंतर त्याच्यात आता सुकं खोबरं ऍड करूया आणि परत ते मिक्स करून घेऊया. लसूण मिरची आणि खोबरं चांगलं फ्राय केल्यानंतर त्याच्यात खूप सारी कोथिंबीर ऍड करायची आहे आणि थोडं पाणी ऍड करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. वाटण बनवून रेडी झालंय. गरम झालेल्या तेलामध्ये अर्धा चमच जिरा टाकून घेऊया आणि चांगला ते फुलेसपर्यंत त्याला फ्राय करून घेऊया. जिरा ऍड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता कट केलेला बारीक कांदा पण टाकतोय आणि तो पण फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला सोनेरी कलर येत नाही. मस्त सोनेरी कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊया. अर्धा चमच आपण गरम मसाला ऍड केलेला आहे. जास्त ऍड नाही करायचा आहे, नाहीतर मग खरड्याचा कलर चेंज होणार. मिक्सरला केलेलं वाटण आता आपण ऍड करून घेऊया.
आणि ते पण जास्त नाही, 1-2 मिनिटच परतून घ्यायचं आहे. मीठ ऍड करून घेतो आता आपण त्याच्यात. चिकन आपलं मस्त शिजलेलं आहे, सॉफ्ट पण झालंय चिकन एकदम. आणि हा जो रस्सा राहिलेला आहे तो तुम्ही लहान मुलांना सूप म्हणून पण देऊ शकता. आणि आपल्याला ते नाही वापरायचं, आपल्याला फक्त त्याच्यातले चिकनचे पीस घ्यायचे तसंच ऍड करूया त्याच्यामध्ये. आता जबरदस्त झालं एकदम, कारण की खूपच दिसतानाच टेस्टी दिसतं एकदम. खरड्यामध्ये मस्त आता चिकन मिक्स करून घेऊया आणि त्याला स्लो फ्लेमवर शिजत ठेवूया 2 ते 3 मिनिटं फक्त. तर फायनली आजची आपली स्पेशल डिश म्हणजे चिकन खरडा रेडी झालेला आहे. बघू शकता मम्मीने प्लेट डेकोरेट केलेलं आहे, त्याच्यात 4 पुरी आहे. आपली आजची स्पेशल डिश चिकन खरडा आहे, सलाड आहे, मस्त टेम्पटिंग दिसतंय. तर या जेवायला.